नाही तर आहेच बातम्या, 27 जागा मागितल्या, 17 जागा मागितल्या. अरे काय खेरापत आहे की येड्या? आम्ही सांगतोय ना अधिकृत, आजपर्यंत एकही जागा नाही मागितलेली आम्ही. आम्ही म्हणतोय जनतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहात आधी ते बोला. सतत नव्हतो, कुठल्याच राजकीय चर्चामध्ये आपलं खिचगिंतीत नव्हतो. अशा वंचित शोषित समाजाला जर का राजकारणाचा केंद्रबिंदू बनवण्याची ताकद बाळासाहेब ठेवतात, तर आपल्याला सत्तेत नेऊन बसवायची सुद्धा ताकद बाळासाहेबच ठेवतात. त्यामुळे बाळासाहेबांच्या राजकारणावर, बाळासाहेबांच्या धोरणावर विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. या सकाळ संध्याकाळ 24 तास ज्या उद्योगपतींच्या बटीक झालेल्या वाहिन्या आहेत, यांच्यावर विश्वास ठेवता आपण कामा नये. बाळासाहेबांचं पेज असेल, पक्षाचं पेज असेल, आमचं प्रवक्त्यांचं पेज असेल, या सोशल मीडियावरती जी माहिती येते तीच माहिती आपण खरी समजली पाहिजे. नाही तर आहेच बातम्या, 27 जागा मागितल्या, 17 जागा मागितल्या. अरे काय खेरापत आहे की येड्या? आम्ही सांगतोय ना अधिकृत, आजपर्यंत एकही जागा नाही मागितलेली आम्ही. आम्ही म्हणतोय जनतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहात आधी ते बोला. गरीब मराठ्यांना वर्षानुवर्ष देशोधडीला लावलं, त्यांचं आंदोलन घेऊन मनोज जरांगे जर पुढे जात असेल, एक गरीब मराठा समाजाचं नेतृत्व पुढे येत असेल, आम्ही म्हणतो काय भूमिका आहे सांगा. ज्याची वर्षानुवर्ष केवळ मतं घेतली आणि त्याला कुठेच पुढे येऊ दिलं नाही, त्या ओबीसी समाजाचं सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण बाळासाहेबांनी केलंय. आज तो जागा झालाय, त्याला पुन्हा झोपवायचं नसेल तर त्याला प्रतिनिधित्व द्या. 15 जागा ओबीसीच्या असायला पाहिजे, हे बाळासाहेब सांगतात. काय चुकलं? ज्या मुस्लिम समुदायाला आज कोणी वाली राहिलेला नाही, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, वर्षानुवर्ष ज्यांचे मतं घेऊन ही सगळी सत्ता स्थापन करत होते, ते पक्ष आज मुख गिळून गप बसलेले. त्यातल्या 3 मुस्लिमांना या ठिकाणी उमेदवारी द्या, हे बाळासाहेब बोलले. काय चुकलं? काय चुकलं सांगा. आणि ज्या भाजपच्या विरोधात आपण लढतोय, त्या भाजप सोबत निवडणुकीच्या आधी किंवा नंतर आम्ही कुठल्याच प्रकारे युती करणार नाही, हेही लिहून द्या. हे जर बाळासाहेब म्हणत असेल तर काय चुकलं? कुठली गोष्ट चुकीची आहे यातली? मात्र हे बोंबाबोंब, ठणान बोंबा. आंबेडकरांनी अटी घातल्या, आंबेडकरांच्या अटींमुळे गोंधळ झाला, हे झालं ते झालं. अरे अटी नाही रे राजा, प्रस्ताव म्हणतात त्याला. प्रस्ताव काय म्हणतात? प्रस्ताव. हे असं झालं तरच तसं, तसं नाही तर असं, असं नाही. हा प्रस्ताव आहे की आपण जर 4 पक्ष एकत्र असे जात असू सोबत, तर हे केलं पाहिजे, जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. आपण बसूयात, चर्चा करूयात. अरे ही सामोपचाराची भाषा आहे आमची, या पद्धतीने आम्ही जातोय. तुम्ही ज्या वेळेला म्हणत होतात का इंडिया अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का, असा जाहीर अपमान आमचा करत होता, त्याही वेळेला आम्ही म्हणत होतो की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आम्ही त्यात यायला तयार आहोत, कारण आम्हाला या चंगूमंगूला हाकलायचंय. हे भाजपचं, हे विषमतावादी RSSचं सरकार आम्हाला हाकलायचंय, म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. अनेक अपमान पचवून आम्ही ठामपणे उभा आहोत. का उभा आहोत? का आम्हाला या शोषित वंचितांचं राजकारण पुढे न्यायचंय, या देशाचं वाटोळं होण्यापासून वाचवायचंय. मात्र आमच्याच विरोधात फेक न्यूज, आमचीच बदनामी, हे सगळं सुरू आहे. हे वाढेल. मी हे का सांगतोय या मंचावरून, तर हे आता वाढेल. याची गती वाढवली जाईल, याची फ्रिक्वेन्सी वाढवली जाईल. कोणीतरी एखादा डॉक्टर परदेशात बसतो, तो तिकडून पोल घेतो. कोणीतरी इथं बसतो, तो म्हणतो अर असं झालं, ही अंदर की बात, ती अंदर की बात. काही माहिती नसतं यांना, गैबान्यांना काही माहिती नसतं. जे तिकडचे यांचे आका सांगतात असं म्हणा, तसे हे सुरू होतात. त्यामुळं इथून पुढं जे बाळासाहेब सांगतील, जे रेखाताई सांगतील, तोच अंतिम शब्द असेल आपल्यासाठी. तीच आपली भूमिका असणार आहे. येरा गाबळ्याने काय सांगितलं त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, त्यांना बोंबा मारू द्या. आणि आमचा हा ठाम विश्वास आहे की आम्हाला गावकुसाच्या बाहेर फेकलेलं होतं, बाबासाहेबांनी आम्हाला गावकुसाच्या आत आणून बसवलं. बाळासाहेबांनी सुद्धा राजकीय दृष्ट्या आम्ही गावकुसाच्या बाहेर फेकलेलो होतो. या लोकशाहीत आम्हाला कुठली लोकशाहीची एक साधी काडीचा सुद्धा स्पर्श होत नव्हता. बाळासाहेबांनी आम्हाला पुन्हा या लोकशाहीच्या रिंगणात आत आणून बसवलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेब म्हणतील तसंच, कसं बाळासाहेब म्हणतील तसं, आणि तीच भूमिका आमची असणार आहे. वंचित बहुजन समाज हा बाळासाहेबांच्या शब्दावर मतदान करणार आहे. हे या इथल्या प्रस्थापित पक्षांना माहिती आहे, म्हणून हे मागे लागलेले आहेत. पण यांच्या कुठल्याही आता चुकीच्या गोष्टीमध्ये इथला मतदार, इथला वंचित बहुजन अडकणार नाहीये. आम्ही ठाम आणि स्पष्टपणे सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतोय की होय, आम्हाला भाजपला सत्तेतून हकलायचंय, म्हणून ही लढाई आम्ही या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय. आम्हाला RSSला सत्तेतून हकलवायचंय, म्हणून ही राजकीय आम्ही लढाई लढतोय. पण एक मात्र खरं आहे की या शोषित वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व सुद्धा मिळवून द्यायचंय, म्हणून सुद्धा आम्ही ही राजकीय लढाई लढतोय. या सगळ्या गोष्टी होतील, मात्र व्यवस्थित पद्धतीने होतील. तुम्ही म्हणाल हात तुकडा आणि घ्या आणि पळा, तर ते गेले दिवस.
ते विसरा, आता ते होत नाही इकडं. तसं चालत नाही बापू. इथं वेगळं आहे. इथं आंबेडकर आहे आणि आंबेडकर हे सगळ्यांना समसमान न्याय देत असतात. ज्या देशामध्ये लोकशाही ज्या आंबेडकरांनी आणलेली आहे ते टिकवण्याचं काम सुद्धा त्यांचे नातू दुसरे आंबेडकर करतायत. ही सगळी न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।